संकलित झालेलं रक्त नष्ट करण्याचं वाढलेलं प्रमाण, आवश्यक साधन सुविधांचा अभाव आणि अत्यावश्यक औषधांची उपलब्धता नसल्याच्या कारणावरून अन्न औषध प्रशासनाकडून कोल्हापूर महापालिकेच्या रक्तपेढीचा परवाना रद्द करण्यात आलाय। 20 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। महापालिकेची अनास्था आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे गेल्या 39 वर्षांपासून सुरू असलेली रक्तपेढी आता बंद होण्याची नामुष्की ओढवली आहे। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावं या उद्देशानं गायिका लक्ष्मीबाई जाधव धर्मादाय संस्थेनं दातृत्वाच्या भावनेतून कोल्हापूर महापालिकेला महाद्वार रोडवरील जागा दान केली होती। 1986 साली या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर महापालिकेनं रक्तपेढी सुरू केली। त्यातून गरजू रुग्णांना तत्काळ रक्त मिळत होतं। कालांतरानं शहरात विविध खासगी रक्तपेढ्या वाढल्या, तिथं आधुनिक साधन सामुग्री आली आणि विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या होऊ लागल्या। पण काळाची पावलं ओळखत महापालिकेच्या रक्तपेढीत आधुनिक साधन आणि मशिनरी आली नाही। त्यामुळे बऱ्याचदा महापालिकेच्या रक्तपेढीत जमा झालेलं रक्त खराब झाल्यानं नष्ट करायला लागायचं। अखेर अन्न आणि औषध प्रशासनानं मार्च महिन्यामध्ये महापालिकेच्या रक्तपेढीची तपासणी केली आणि अहवाल दिला। या रक्तपेढीनं 2021 पासून आजपर्यंतच्या गेल्या 5 वर्षात संकलित केलेल्या 1340 युनिट रक्तापैकी केवळ 183 युनिट रक्ताचाच वापर झाल्याचं स्पष्ट झालंय। तर तब्बल 1119 युनिट रक्त नष्ट केल्याचं उघड झालंय। 87% रक्त कालबाह्य झाल्यानं ते नष्ट करावं लागलंय। योग्य साधन सुविधांचा अभाव, अनियमितता आणि अत्यावश्यक औषधांची उपलब्धता नसल्याचा ठपका ठेवून अन्न आणि औषध प्रशासनानं महापालिकेच्या रक्तपेढीला कामकाज थांबवण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर महापालिकेनं स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यावर सुनावणी झाली, पण महापालिका प्रशासन स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरलं। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे विभागाच्या सहआयुक्तांनी जून महिन्यात महापालिकेच्या रक्तपेढीचा परवाना रद्द केल्याचा आदेश काढलाय। 20 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। कोल्हापूर महापालिकेची अनास्था आणि भोंगळ कारभार या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलाय।